नंदुरबारमधून धक्कादायक घटना। जिल्ह्यातील केलापानी गावामध्ये रस्ता नसल्याने एका आदिवासी महिलेची घरीच प्रसूती करण्याची वेळ आली। मात्र प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला। यानंतर मातेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालय गाठण्यासाठी तिला बांबूच्या झोळीतून जंगलाच्या मार्गाने 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला। 5 तासांचा प्रवास करून या महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। कालापानी ते केलापानी हा रस्ता जो आहे तो 15 किलोमीटर 5 किलोमीटर मंजूर आहे। आमदार ॲडव्होकेट केसी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे, माजी आमदार। आणि तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे, पेंडिंग मध्ये। 25 जानेवारी 2024 रोजी या रस्त्याची भूमिपूजन करण्यात आले होते। तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही। 1 वर्ष उलटून गेले, 1 वर्ष होऊन 1 महिना झाला, तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही। कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत, ठेकेदार येत नाही, कोणीच नाही। त्यामुळे ही घटना घडली। जर रस्त्या कधी झालं असतं तर ही घटना आज पाहायला मिळाली नसते आपल्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।